छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला एक थोर व्यक्तिमत्व याविषयी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी सरांचे आभार मानते व माझ्या विषयाकडे वळते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंडचा निर्धारू, ऐसे श्रीमंत योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज आलाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. आता कुठे खरं स्वराज्य घडल्यासारखं वाटते. असं म्हणतात, सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता. तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता. स्वराज्यामध्ये आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. आया बहिणींच्या कुंकवाचा टिळा पुसला जात होता. शेतकरी आत्महत्या करत होते. तेव्हा या जनतेला एक राजा होता. तेव्हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझ्या राजाचा जन्म झाला. सगळीकडे ढोलनगाडे वाजू लागले. आनंदी आनंद पसरला. प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द निघाला, माझा राजा जन्मला. दीनदलितांचा कैवार जन्मला. दृष्टांचा संहार जन्मला. अरे, माझ्या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झाला आणि 1680 ला माझे राजे हे जग सोडून गेले. माझे राज जगले किती? माझे राज जगले अवघे 50 वर्ष, परंतु 50,000 लक्ष वर्ष या स्वराज्याच्या कुशीमध्ये दान देऊन गेले. आम्ही म्हणतो हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा, पण ही श्रींची इच्छा ज्याने प्रत्येकाच्या मनामनात निर्माण करून दिली ना, त्यांचं नाव राजशिवाय छत्रपती. जी माणसे तेजस्वी, ओजस्वी, कर्तृत्वान असतात ना, त्या माणसांच्या कर्तृत्वाच्या आधी आपण त्यांच्या नावाचा सुद्धा कधीतरी बारकाईने विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला शिवछत्रपतींचे कार्य माहीत आहे, कर्तृत्व माहीत आहे, पण छत्रपतीच्या नावाचा तुम्ही कधी बारकाईने विचार केलाय का? शी हा शिकण्याचा आहे, वा हा वाचण्याचा आहे, जी हा जिंकण्याचा, जागृत होण्याचा आहे. शिक्षण घेणं, वाचणं आणि जगणं म्हणजे शिवछत्रपती. म्हणजे एखादं थोर व्यक्तिमत्व होत असताना त्यांच्या नावातच जीवन जगण्याचं तत्वज्ञान किंवा तंत्रज्ञान मिळत असतं. छत्रपती शिवाजी महाराज शहाजी राज्य, जिजाऊ राज्य, शिवाजी राज्य निर्माण करू शकले असते, पण नाही. त्यांनी निर्माण केलं काय? ते म्हणजे स्वराज्य. इथल्या रयतेतल्या प्रत्येक व्यक्तीने स्वराज्य हा शब्द उच्चारताना तर प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे माझं राज्य आहे, हे आपलं राज्य आहे. म्हणून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवरायांच्या समकालीन जी जी माणसे आली त्यांनी आपल्या आडनावाप्रमाणे शाह्या निर्माण केल्या. उदाहरणार्थ, आदिल आला, आदिलशाही निर्माण झाली. कुतुब आला, कुतुबशाही निर्माण झाली. निजाम आला, निजामशाही निर्माण झाली. पण भोसल्यांच्या शिवबाने मात्र कधी भोसलेशाही निर्माण नाही केली. त्यांनी निर्माण केलं ते म्हणजे स्वराज्य. इथल्या दीनदलितांचं, गोरगरिबांचं राज्य म्हणजे स्वराज्य. आम्ही शिवजयंतीला छत्रपतींना डोक्यावर घेऊन नाचतो, पण शिवछत्रपती हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा नाही, तर शिवछत्रपती हा डोक्यात घेण्याचा विषय आहे. माझं मुलीला एकच सांगणं आहे, बाहेर जाताना 4 इंचाची लिपस्टिक लावून जाण्यापेक्षा आहे ना, अर्ध्या इंचाची चंद्रकोर लावा व आपले विचार चांगले ठेवा. पण महाराजांपासून नेमकं शिकायचं काय याची जाणीव तरुणाईला असावी, कारण हे स्वराज्य असतंसं उभं राहिलं नाहीये. पराक्रमाच्या पायावरती बलिदानाच्या भिंती उभारून कार्यकर्तृत्वाचा कस चढवला जातो तेव्हा कुठे ही स्वराज्य निर्मिती झाली आहे. या स्वराज्य निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं आहे. त्या बलिदानाची जाणीव ठेवणे महाराजांची खरी आदरांजली ठरेल. आम्ही शिवजयंती साजरी करतो. 3-4 शिवव्याख्यान ऐकतो. सरच्या नाक्यावर बसतो. एखादी मुलगी तिथून चालली असेल तर आम्ही म्हणतो बघती आली. आणि मावळा आहे म्हणतो छत्रपतींचा. अरे मावळा कसा असावा त्यावर एक उदाहरण सांगते. मावळा असला पाहिजे हरर मुरार बाजीसारखा, ज्यांनी शर्त लावली आपल्या प्राणाची तेव्हा दिलदार खान म्हणाला, रुक मुरार, थांब मुरार, मी तुला किल्ला देतो, माणिक मोती देतो, जहागीरदारी देतो, पण तू माझ्याकडे. तेव्हा हर हर वाची मुरार म्हणाला, अरे दिलेर, आम्हाला एक वेळेस वक्त बेमान झाला तरी चालेल, पण लक्षात ठेव दिलेर, आम्ही मराठे रक्ताला कधीच बेमान होत नसतो. माझा राजा सांगायचा, एक एक मावळा म्हणजे एक एक किल्ला आहे. मावळा मरेल पण किल्ला जाणार नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते, मरण जरी आलं तरी ते ऐटीत असावं, मरण जरी आलं तरी ते ऐटीत असावं. आता इच्छा फक्त एकच, पुढच्या 7 जन्मी सुद्धा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं, छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं. माझ्या राजानं 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जातीभेद हा एक मनाचा रोग आहे, तो मनानेच मानला नाही की तो झटकन बरा होतो. माझे राजे सांगतात, वाघ म्हातारा झाला तरी तो गवत खात नाही आणि गरबा नाचलाच म्हणून एक मराठी माणूस कधी गुजराती होत नाही. प्रत्येक व्यक्ती जन्माला येते आणि मरण पावते. एखाद्याने थोडं चांगलं काम केलं की आपण त्याला 2 वर्ष विसरत नाही. एखाद्याने खूपच चांगलं काम केलं की आपण त्याची 4 वर्ष आठवण काढतो. अरे पण माझ्या राजानं 350 वर्षापूर्वी हे स्वराज्य घडवलं, ज्यामुळे
आम्ही आज जिवंत आहोत. अरे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील ना तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जिवंत असतील. जाता जाता एवढंच म्हणेन, सह्याद्रीच्या कडे कपारी नाद घुमतो वारंवार, सह्याद्रीच्या कडे कपारी सूर घुमतो वारंवार. अरे शौर्य गाजून गेली मर्द मराठ्यांची तलवार, शौर्य गाजून गेली मर्द मराठ्यांची तलवार. अरे कमरेला बांधून दोर भार अवघड चढलेले, कमरेला बांधून दोर भार अवघड चढलेले, तुटून पडता मस्तक खाली झुंज जनाने लढलेले, झुंज जनाने लढलेले. बाप असे काही काळ आमचा, बाप असे काही काळ आमचा कीर्ती गाजली दिगंतरी, बाप असे काही काळ आमचा कीर्ती गाजली दिगंतरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. एवढे बोलते व माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. जय जाऊ जय शिवराय. धन्यवाद.